नमस्कार मंडळी, मी प्रियंका चव्हाण. माझ्या चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. गुड मॉर्निंग. माझं नेहमीप्रमाणे सकाळचा रुटीन आता चालू झाला आहे. सकाळी कुहूला माझ्या क्लासला सोडली आणि आता माझं जेवणाचं चाललं आहे, कारण की आज आहे नागपंचमी आणि नागपंचमी असल्यामुळे आपल्याला उपवास करावा लागतो. आणि जेव्हा आपण पूजून येतो तेव्हा उपवास काही जण सोडतात, काही जण संध्याकाळी सोडतात, असं काय आहे. पण मला जायचं होतं पार्लरला, कुहूला शाळेतसुद्धा सोडायचं होतं. त्याच्यामुळे माझी खूप घाई चालली आहे. वाटणसुद्धा मी केलं नव्हतं, तर मम्मीने मला मदत केली. मम्मीने मला वाटण करून दिलं आणि मी आता ही मटारची भाजी घालते आहे आणि मला उपवास सोडूनच जायचं होतं. त्याच्यामुळे मी पटकन सगळं जेवण आटपत होते. आणि आता मटारची भाजी मला फोडणी दिली आहे चांगली. कांदा टोमॅटो वगैरे सगळं फोडणी द्यायची, जिरं मोहरी कढीपत्ता. आणि हे बघा, हे मटार बटाटा आणि वांगा वगैरे कापून ठेवला होता, ते सुद्धा टाकले. वाटण वगैरे टाकले, सगळे मसाले टाकलेत. आणि मेन गोष्ट मला चिकन मसाला लागतो, ते म्हणजे एव्हरेस्टचा. मी सगळ्या भाज्यांमध्ये वापरते, मला खूप आवडतो तो मसाला आणि खूप टेस्टी आपली भाजीसुद्धा होते. तर झालेलं आहे माझं कुकर लावून. आता मी डाळसुद्धा हे बघा शिजत ठेवलेली होती, छान झालेली आहे, म्हणजे डायरेक्ट फोडणी देऊन ती पण आता होईलच. आणि आता मी मेथीची भाजी कापायला घेते, कारण की मेथीची भाजीसुद्धा बनवायची आहे. म्हणजे आपण एक रस्सा भाजी एक सुकी भाजी असं करतो, तर मेथीची भाजी बस सगळ्यांकडे मेथीची भाजी होते, काही असू दे, उपवास असू दे, दुसरीसुद्धा होत असेल. आणि मेथीची भाजी पण आता मी फोडणीला टाकणार आहे आणि मेथीच्या भाजीमध्ये डाळ टाकणार आहे. जी मुगाची डाळ आहे, आपली गावठी डाळ असते, ती मी भिजत टाकलेली आहे, ती मी मेथीच्या भाजीमध्ये टाकणार आहे. कांदा टोमॅटो वगैरे मी चिरून ठेवलेला आहे. मेथीची भाजी मला चिरायची आहे, ती मी चिरून झाली आहे. तर हे बघा. आणि त्याच्यानंतर मग डाळ पण माझी झालेली आहे. छान कोथिंबीर वगैरे टाकून मी आता गॅस बंद केलेला आहे आणि मी आता मेथीच्या भाजीला फोडणी देते. माझी कुहू आता क्लासला गेली आहे, अजून तिला पण आणायला जायचं आहे. आणि हे बघा, हे जे तेल आहे ना, ते तिळाचं तेल आहे. म्हणजे आम्ही असं रेग्युलर नाही वापरत, पण पप्पाने आता आणलं होतं, चांगलं असतं तिळाचं तेल, त्याच्यामुळे पप्पा बोलले की हाच यूज करा. आणि मेथीची भाजी पण छान लागते, मला खूप आवडते. आणि परत अजून एक बेत केला होता आम्ही, मोदक आणि शेंगांचा. शेंगा म्हणजे आपल्या करंजी असते त्या शेंगा, करंजीसारख्या असतात त्या शेंगा, त्यांना शेंगा बोलतो आम्ही. पण तुमच्याकडे काय बोलतात ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हे बघा, हे मी फ्राय करते आणि मी डाळसुद्धा मी टाकली आहे, ती मी तुम्हाला दाखवली. आणि ती डाळ टाकतो आपण, म्हणजे मेथीची भाजी करताना आहे ना, मेथी हिरवीगार दिसावी यासाठी हळद टाकावी. म्हणजे ही माझ्या मम्मीचं आहे, ही टिप्स आहेत मम्मीच्या. अशा काही टिप्स आहेत, त्या खूप चांगल्या आहेत आणि खूप छान आहेत. तर मी तुमच्याशी पण शेअर करते की हिरवीगार दिसावी म्हणून ती थोडीशी हळद टाकावी त्याच्यात, म्हणजे भाजी झाली ना तरी छान हिरवीगार दिसते, अशी काळी काळी दिसत नाही आणि टेस्टसुद्धा छान लागते. तर ही बघा, आता माझी मेथीची भाजीसुद्धा होईल. आणि मोदक पण करण्याचा प्रयत्न केलेला आहे मी. आणि आपल्या शेंगा येतात मला, मी करते. मम्मीने मला सारण करून दिलेलं आहे. हे बघा, छान खोबरं पण किसून, ओलं खोबरं आहे ते छान टाकलं ना, ते पण छान टेस्टी लागतं. आणि डाळ झाली होती ना, त्या डाळीमध्ये पण मी थोडंसं टाकलं, म्हटलं आहे तर टाकावं. आणि हे बघा, हे मोदकाचं सारण मम्मीने केलेलं आहे. आणि मोदकाचं पीठ आम्ही रेडीमेड आणलं होतं सुहानाचं, खूप छान लागतं पीठ हे. ह्या पिठाचं केलं तर खूप टेस्टी मोदक होतात. आणि हे सारणसुद्धा झालेलं आहे. आणि आता मी मोदक करायला बसलेली आहे. तुम्ही बघा, म्हणजे खूप छान असे, एवढे काही परफेक्ट येत नाहीत पण करते. तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा की माझे मोदक आणि माझ्या शेंगा कशा झालेल्या आहेत त्या. तर नागपंचमीला तुमच्या इकडे गोडाचा पदार्थ कुठला बनवला जातो तो मला नक्की कमेंट करून सांगा. आमच्या इथे असं काही नाही की बाबा मोदकच केले पाहिजे. आमच्या इथे काहीही करतो, म्हणजे गोड काहीतरी करायचं देवाला नैवेद्य वगैरे दाखवण्यासाठी. पण आम्हाला मोदक आवडतात आमच्या घरात.
त्याच्यामुळे आम्ही मोदकाचं बेत केला. आणि हे बघा मी कळ्या पण पाडते, एवढ्या परफेक्ट येत नाहीत पण येत आहेत. हे माझ्या 2 नंबर बहिणीने मला शिकवलेलं. ती खूप अशा सुंदर मोदक वगैरे छान बनवते, त्याची डिझाईनसुद्धा छान करते, टेस्टी पण लागतात. आणि ज्या शेंगा आहेत ना त्याची तर डिझाईन 1 नंबर करते. तिच्याकडनंच ही शेंग शिकले मी, तिनेच मला दाखवलेली आहे. माझी एवढी काही परफेक्ट डिझाईन येत नाही आहे, म्हणजे ज्या कळ्या पाडतो आपण ते परफेक्ट नाही आहेत, पण तसं जरा चांगले झाले, मला तर आवडलं आहे. तुम्हाला कसं वाटलं आहे ते तुम्ही सांगा मला. हे बघा हे थोडं असं सारण असं लांब सडक अशी एकदम अशी हे करायचं पीठ घेऊन आणि हे करून घ्यायचं. आणि आता हे असं प्रेस करून आपल्या कळ्या पाडायच्या. खूप अशा सुंदर असं नाही आहे, पण मी प्रयत्न करते आणि मग मला ते जमलं आहे. हे बघा अशा पद्धतीने अशा कळ्या पाडत जायच्या. आणि मला मोदक आणि शेंगा करायला खूप आवडतात, म्हणजे मज्जा येते करायला. असा कंटाळावाणा किंवा आळस वगैरे येत नाही. मस्त आपलं पीठ उकडलेलं असतं ते छान, त्याला आकार वगैरे कसंही आपण देऊन छान डिझाईन करू शकतो, ते मला खूप आवडतं. आणि हो हे बघा आम्ही म्हणजे मी पुजायला गेलो होतो आम्ही, पण मला मोबाईल नेता आला नाही, घाई गडबडीत लक्षात नाही आलं. आणि पहिलंच आम्हीच पुजलेलं तिथे जाऊन, म्हणजे आमच्या भावकीचं असतं तिथे जाऊन पुजलेलं, पण मला लक्षात नाही आलं मोबाईल न्यायचं, त्याच्यामुळे ते मिस झालं, ते नाही शूट करता आलं. आणि हे बघा मी आता नैवेद्य छान केलेलं आहे, देवाला दाखवलेला आहे नैवेद्य. तर माझी ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.